नमस्कार, रजनी कल चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा. तर त्याच्यासाठी लागणार आहे 1 वाटीभर डाळ. ती स्वच्छ निवडून धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायची. तर त्याच्यासाठी 1-2 वेळा धुवायचे आणि व्यवस्थित कुकरमध्ये ती डब्यामध्ये घालून शिजवून घ्यायचे. व्यवस्थित त्याला पाणी अर्धा डबा तरी घालायचा आणि त्याच्यावरच मग बटाटे शिजत ठेवायचे. म्हणजे आपलं काम आवरायसाठी आपण बटाटे वगैरे शिजत ठेवून एकाच वेळी दोन्ही आयटम करू शकतो. तर 3-4 शिट्ट्या त्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. इकडे तोपर्यंत आपण कणिक मळायला घ्यायचे आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अंदाजे लागेल तेवढं आणि जे आपण हळद थोडीशी घालायची म्हणजे त्याला छान रंग येतो. आणि 1 वाटी डाळीसाठी आपण 2 ते 2.5 वाटे कणिक मळायला घ्यायच्या. म्हणजे डबल घ्यायच्या, पण त्याच्यापेक्षा थोडीशी घातली तरी चालेल. आणि ती व्यवस्थित मोजून घेतली की तेवढेच प्रमाणात व्यवस्थित पुरवते, कमी पडत नाही. उरली तरी चालेल, पण थोडंसं जास्त असलेली बरी. ती थोडं पाणी घालून हळूहळू मळून घ्यायचे. एकदमच पाणी जास्त घालायचं नाही आहे. तर ते लागेल तसं पाणी घालून मळून व्यवस्थित मऊ अशी करून ठेवली तर कणिक चांगली मिळते. आणि पोळ्या चांगल्या येण्यासाठी कणिक जरा जास्त अशी व्यवस्थित मळून घेतली तरच त्या पोळ्या चांगल्या होतात. तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित थोडं पाणी घेऊनच मळून घ्यायचं. एकदम पाणी घेतलं तर ती पातळ होणार. कणिक आपण ज्यावेळी झाकून ठेवणार आहे त्यावेळेला ते पातळ होणार आहे. तर ती झाकून ठेवायचं. पुन्हा आपण आता मसाले भात करायला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तांदूळ धुवून ठेवायचे आणि आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची. 5-6 पाकळ्या, 1 वाटीच्या तांदळासाठी 5-6 पाकळ्या लसूण आणि आलं, थोडं कोथिंबीर ही बारीक चेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे 1 वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी थोडंसं चढच टाकायचं. म्हणजे मऊ भात पाहिजे असेल तर थोडं जास्त चढ टाकायचं, नाहीतर मग 1 वाटीला 2 वाट्या पाणी बरोबर आहे. एका कुकरमध्ये आपण तेल घालून घ्यायचं. व्यवस्थित फोडणी करून घ्यायची त्याची. कढीपत्ता, मोहरी, तमालपत्र वगैरे घालून चांगलं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित कढीपत्ता आणि मिरच्या, तमालपत्र घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण वाटलेलं आलं लसूण ते त्याच्यामध्ये घालून चांगलं हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे भाजासाठी. थोडं मंद आचेवर थोडंसं तांदूळ भाजून घ्यायचा व्यवस्थित. लालसर थोडा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकायची, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड टाकायचे. व्यवस्थित सगळीकडे मसाले लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं आवश्यकतेनुसार. आणि चांगलं छान हलवून घ्यायचं. त्याला झाकण लावून 4 शिट्ट्या होईपर्यंत कुकर ठेवायचा. तोपर्यंत आपण कट्टाची आमटी करायसाठी मसाला घेऊया. तर त्याच्यासाठी तीळ, जिरे, धने, गरम मसाला आणि खोबरे, कांदा, टोमॅटो हे साहित्य घ्यायचं आहे. आणि ते सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावर खोबरं घालायचं. छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर लसूण टाकायचे. आणि गॅस बंद करायचा आहे. हा मसाला सर्व आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे आलं आणि कोथिंबीर ॲड करायची आणि सर्व मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडे आपली डाळ शिजलेली आहे की नाही बघायची. आणि जर थोडी कमी शिजलेली असेल तर थोडंसं अजून पातेल्यात घालून थोडा वेळ शिजत ठेवायची.
कारण कुकरमध्ये किंवा डाळीमध्ये फरक असतो, कधी शिजते कधी नाही शिजत. तर ते आपण पुन्हा शिजले काय थोडी बघायची, चांगली शिजली तरच पोळ्या चांगल्या येतात. जर जाडसर राहिली तर थोड्या वेळ अजून शिजत ठेवायचं, शिजलेली नसेल तर. छान शिजली नाही तर पुरण बारीक होत नाही आणि मग ते रवाळ झालं तर पोळ्या व्यवस्थित येत नाहीत. मग चांगली शिजल्या म्हटल्यावर मग आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता आपण हे कटाची आमटी करायसाठी पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेलाची फोडणी करून घ्यायची आहे. जिरे, मोहरी, हळद टाकून त्याच्यावर लाल तिखट, कांदा लसणाची चटणी आणि हा मसाला घालून चांगलं भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यामध्येच थोडं कढीपत्ता आणि फोडणीपूर्वीच कढीपत्ता घालायला पाहिजे. त्याच्यावर हे सर्व आपण पाणी जे डाळीचं काढलेलं आहे ते वतून घ्यायचं आहे. ही छान अशी कटाची आमटी तयार झालेली आहे आपली. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. तर 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. कोणाला जास्त गोड पाहिजे असेल तर थोडा जास्त टाकला असेल चालतो, पण 1 वाटीभर डाळीसाठी 1 वाटी गूळ बरोबर आहे. तर ते चांगलं आटवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडी सुंठपूड आपल्याकडे असेल तर, किंवा थोडी तशीच अशी खिसणीवर बारीक हे करून सुंठ घातली तरी चालते चवीसाठी. चांगलं आटेपर्यंत हे करायचं आहे. जास्त आटवायचं नाही, काही नाही, थोडंसं पातळीच ठेवायचं, कारण नंतर आणि थंड झाल्यावर आणि पुन्हा ते घट्ट होते. तर तोपर्यंत आपण इकडं ही बटाट्याची भाजी पण करून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट घालून, कांदा कोथिंबीर घालून बटाटो छान परतून घ्यायचा आहे. आता ही डाळ आपण जरा थंड झाल्यानंतर पुरण आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये छान होतं चाळणीपेक्षा. चाळणीमध्ये थोडंसं रवाळ होतं, तर ह्याच्यामध्ये जरा चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं होतं. तोपर्यंत आपण इकडं पापड्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पाहिजे असेल तर आपल्याला थोडी भजी तळली तर अजूनच छान स्वयंपाक होतो पुरणपोळीचा. ह्याच्यामध्ये कांद्याची किंवा बटाट्याची भजी केली तरी चालतात. आपण बटाट्याची भाजी केली ती. खरपूस तळल्यानंतर ही छान असू लागतात बटाट्याची कांद्याची भाजी कुरकुरीत. आता हे पुरण आपलं छान बारीक वाटून झालेलं आहे. मिक्सरला वाटल्यामुळं बारीक होतं एकदम, डाळ कुठेही राहत नाही व्यवस्थित. आता कणिक पण आपली छान अशी मऊ झालेली आहे. तर ती थोडी अजून पुन्हा आपण वाटलं तर पाणी लावून थोडीशी मऊ करून मळून घ्यायची आहे. अशी चिकट झाली पाहिजे, तार आली पाहिजे त्याला व्यवस्थित. आता छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे, त्याची अशी पारी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात थोडंसं पुरण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण पॅक करून आपण त्याचा गोळा बनवून घ्यायचा. अशी गोळी बनवून ठेवायची, म्हणजे आपल्याला लाटून लगेच भाजायला गडबड उडत नाही. व्यवस्थित पटापटा पोळ्या लाटून होतील म्हणून गोळी बनवून ठेवायची. त्यानंतर आपण आता हे तवा गॅसवर ठेवून त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे पोळी त्याला चिकटणार नाही. त्याच्यासाठी आपण आता ह्या तेलावरच्या पोळ्या असल्यामुळे पळपोटाला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे आपण आता तेल चपचपीत लावून छान अशा लाटून घ्यायचं. कणिक पण आता आपण ही लाटण्यावर व्यवस्थित पोळी घ्यायची आहे. तव्यावर तेल टाकायचं आणि लाटण्यावर पोळी घेऊन तव्यामध्ये टाकायची आहे आणि ते व्यवस्थित मंद आचेवर पहिला सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवायचा, नंतर बारीक आचेवर ते पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण दुसरी पोळी पण लाटायला घ्यायची आहे आणि दोन्हीकडून छान भाजल्यावरती ताटामध्ये काढून घ्यायची पोळी. अशाच पद्धतीने दुसऱ्या पण पोळ्या आपण करून घ्यायच्या आहेत. तेल जरा जास्त लावून केलं तर खमंग होतात तेलावरच्या पोळ्या, छानच लागतात. तर आपण असं व्यवस्थितपणे त्या एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत सगळीकडून आणि व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. तर आपल्या पोळ्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. आता
उलटण्याने व्यवस्थित परतून घेतल्या तर त्याला फुटत नाहीत आणि छान फुगतात पण. आणि व्यवस्थित दोन्हीकडून भाजून घेतले की छानच होतात पोळ्या. तर आपल्या पोळ्या आता बनवून तयार झालेल्या आहेत. तर एका ताटामध्ये आपण पोळ्या, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, भजी, पापड्या आणि थोडा मसाले भात घालून आपण छान ताट बनवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने केलेला स्वयंपाक खूपच छान लागतो आणि खायला पण छान वाटतं सणावाराचं. तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.